ऐका ना. हा बोल ना. एवढ्या शेंगा तर आजच ठेवल्या होत्या तुम्ही. ह्याला ती विसरून राहिल्या होते. आणि मी काय म्हणते, हा आता दिवस तर पावसाचे, मग आता या शेंगा वाळत घालायच्या का उलट आत घ्यायच्या? आता काय नाही दुसरं, पाऊस आला ना जरी मी घरी नसलो तरी काय करीत जा, अण्णा दोघ जण आत घ्या. चांगलं चाललेलं का राजा राणी सारखं तुमचं? काका या काय या चालेल शेंगा वाळायच्या. हे जरा चहा कर त्यांना. या बसा. राहू दे चहा. नाही तुला लग्न करायचं होतं, आम्हाला विचारायचं काम नाही तुझं? होत पण आता काय, अरे गावात इज्जत आहे समाजात आम्हाला. लोकांचे लग्न पोरगी पाहायला पाहून यायला तरी बोलवते, आणि तू घरातला असून. तुम्ही या ना पहिले इकडे तर या. काय या घरात तर या ना. काका ते बोलतात, तू बोलू नकोस मध्ये. काका काकी आता सांगायचो की वेळ नव्हती, आला अचानक म्हणून. अरे अचानक म्हणतो तुला तिच्या संगच लग्न करायचं होतं, ते बी सांगायचं ना. मी अशाची पोरगी पाहिली, मला आवडती, मला लग्न. गेलो असतो तिच्या बापापाशी विचारलं असतं. अरे पण आम्ही काय मेलो होतो का? तुझ्या वडील होते, आई नाही, पण आम्ही आहे ना, चुलती आहे, चुलता आहे, हा सरपंच आहे चुलता. सांगायला आलं नाही तुला? हाय आता सांगता सांगता काय राहिलो अगं मी. तर काय राहिलं, लोक तिकडे तडा तडा तोडायला लागले. हा सरपंच तुझ्या पुतणीनं लग्न केलं न सांगता. तुला शेजारच्या गावची. अरे लांबची का? आता काका मी तीच म्हणतो, तर राहायला लागणार सांगायचं. आता पूजा घालू मोठी, पूजाला तुम्हाला बोलू तुमच्या. अरे मला बोलवायला तुझ्या ह्याच्यावर माना पानावर नाही बसलो, मला अख्खं गाव पडलं तिकडं. पूजाला बोलवतो, ह्याला बोलवतो. तुम्ही आता एवढं बोलताय, मग काय आता आपल्याच समाजातली आणली का दुसऱ्या आणली कुठं नाही म्हणतो. मग तिला एखादा सांगतो अशी पोरगी. आबांना बोलवा आता आपल्यालाच ना. आबा इकडे. अरे हे लग्न करून आलं, तुला तरी सांगितलं यांनी? मलाच माहित नाही. डायरेक्ट घेऊन आले पुरीला. होय म्हणून काय बनवत काय बोलवतला का? बापाला सुद्धा सांगितलं नाही तुम्ही लग्न करायचं म्हणून? आबा आता काका आपलं रागावलेत, काकाला म्हणलं जर आपण 4 चौकात मोठं लग्न केलं त्यांना बोलवलंच असतं की. पण आपल्यामुळे त्यांचा कल्पना आहे ना. मग हाय आबा पण आता मला एक सांगा, जर मी तुम्हालाच नाही घेऊन गेलो त्यांना घेऊन गेलो असतं, त्यांना सांगितलं का? झालं गेलं. मी काय म्हणलं, आता पूजा घालू मोठी, काकाला बोलू आपलं. काकाचं आपलं, आता काका सोडून तर दुसरं कोण आहे? तुझ्या बापानं शिळी गाय सोड, कोंबडी घ्यायला सुद्धा मला विचारलंय घेऊ का, कस काय? आणि तू बायको घेऊन आल्यार काय करायचं मग? आली तर सांभाळावं तर लागलच. परत हे एक तर काय मिळालं, केलाय उद्योग तर घेऊन सांभाळून. मग आता काय करायचं? पण ते आपल्याला नाही पटलं. नाही पटलं तरी पटून घ्यावं लागेल. पटून घ्यावं लागेल. पण ते हे असलं काही कामाचं नाही. असं पोर हातातून जातील. आता राहिल्याच कुठं हातात. हो उद्या आता झालं मिटलं गेलं सगळं, आता रानकीला लागलं. अरे तुझं झालं म्हणणं सगळं बरोबर. मला आबा तुम्हाला माहितीये ना, आता हे सरपंच आहे, गावामध्ये किती इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे. काय होणार आहे अशाने? मला नाही कळलं तर त्यांना तरी सांगायला पाहिजे होतं ना. मग होता आता आबा, आता काका त्या दिवशी कुठेतरी गेलं होतं, आमदार बरोबर बाहेर होतं काका, मला माहिती की. तू बारीक सारीक बाकीची गोष्ट ठीक आहे. त्याने एखादी गाडी घोडी काही घेतला असता, बैल आणला असता, म्हणला तर जाऊ द्या, हाय लेकराचा नाद आणलाय. बायको नाही विचारता आपल्याला. असू दे पण आता काय करू? आता पण काका हिथून मागे सगळं तुम्हाला सांगूनच केलंय. फक्त आता एवढंच चुकलं माझं की तुम्हाला सांगायचं विसरलो मी. तशी वेळ आली होती म्हणून तर तिला घेऊन गेलो, लग्न करून डायरेक्ट आलोय. नशीब निदान कडलं घेऊन नाही आलं. तिच्या बापाला तरी माहिती का? आता झालं सगळं मिठामिठी झाली, ते झालं ना? झालं गेलं तुमचं. तुम्हाला माहिती. नाही पुरी तुझ्या बापाला माहितीये का? सांगितलंय का? सांगितलंय. ठीक आहे. रागतच असेल ते बी. का झाले? नाही काही अजून. झालं म्हणजे थोडस नाराजगीच आहे म्हणायचं. आता तर नीट झक मारा, नीट राहा, गुढीत प्रपंच करा. नाही अजून काहीतरी उद्योग वाढू नका. काय आबा यांच्यावर ध्यान ठेवू, आणि काय केलं तर मला सांग, बघतो यांच्याकडे. आता नुसतं ध्यान ठेवून नाही तर काठी घेऊनच माग उभा राहतो. आधीच घ्यायची होती काठी. आता हे बुवा पडत नाही ना. आधी माहिती असते तर आधी कुठली असतील मग नीट जाऊ द्या, केली. किती बोलले ना कमी आहे. चल काका काकी चहा तरी पिऊन जा. दुधाच्या गाई उर का काम जा जेवायचं बघ. काय आता लय बोलून तरी काय उपयोग आहे सांग? काय बोलून उपयोग म्हणजे? अहो एक कांदा नसला ना की अख्खे कांदे नसतात. नाव तर आपलं बदनाम झालं ना. आपल्या खानदानीच्या नावाला लोक नाव ठेवणार आहे ना. अरे हो, परत मी तो स्वतःचा असतं धोपाटला असतं धरून. ही चुलत भावाचं पोरग. तुम्ही सरपंच आहे ना, तुम्हाला तेवढा अधिकार बी आहे ना. चुलती आहे ना, अधिकार बी आहे तेवढा. म्हणतो ठीक आहे. ते आतापर्यंत आता ही पोरं बी नाही, इथून पुढे लय अवघड झाले. सांगायला गेल्यावर एखादं उलट बोललं मग काय करणार? जे चिचत घालू. ते जाऊ द्या, पण आपले जान जेवण पोरी आहेत ना, त्यांनी बघून असं काय पाऊल उचललं. आता तिथं होणारच आहे. शेनी सुरुवात केली आता. आता आपली जबाबदारी जास्त लक्ष ठेवावं लागेल पोरांच्यावर. एकाने केलं म्हणजे दुसऱ्याला चूक लहान नाही ना, मोठी चूक केली. त्यामुळे आता थोडस सावध राहावं लागेल. आपल्या लेकरांच्या आपल्याला ध्यान ठेवावं लागेल. नाही हेच पाहून
त्याला तरी कुठं काही केले परत द्या का तो चुकीचं पाऊल मी उचलायचं. तेच म्हणते ना, हिंमत येईन दुसऱ्याला. एकाने मग. केलंय, आपण काय त्यांना बोललो नाही, आणलं नाही, मारलं नाही, दुसरं तेच करणार ना. हो हो आता टेन्शन घेऊन काय करणार आहे. आता पण ते उत्तर द्यावं लागतात ना रे लोकांना. पाण्यात लय गरम होते आज. नशीब ती आपली तरी कार्टी जरा हिशोबात आहे, नीटनाटकी. नाही तर काय आता काय होतं आपल्या लेकरांना जेवढं बोलतं ना माणूस तेवढं बाहेरच्याला नाही बोलतात. नाही बोलता येत, पण मला ना त्या हर्षदनं तिचं केल्यापासून डोक्यात नुसतं घन 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 घनच आहे. अरे मग लोकांना वाटतंय ना मग ह्याच्याच घरच्या पोरांनी हत्या चुलत भावाच्या पोरांनी कुठं नाही केला, ह्यांनी काहीच नाही केलं. मग त्यांना वाटणार नाही एवढ्या लोक यांनी केलं, यांचं घर एवढं प्रतिष्ठित आहे, यांच्या घरच्यांनी केलंय, काही बोलले नाही, काही नाही. लोक आपल्याला थुथू करायला लागलेत. मी बाहेर कुठे गेले ना, बायका कुजबुज कुजबुज करतात मला बघून. काय होतं माहितीये का, आता मग जातीचीच आहे तो विषय नाहीये. आता नीट झक मारली राहिली नीट नाटके म्हणजे चला ते विसरून जाते. है की नाही? आपल्याला पण लक्ष ठेवायला लागेल प्रत्येक गोष्टीवर. ठेवावं लागेल म्हणजे चांगलं ठेवावं लागेल इथून पुढं पोरांच्या उभी पुरींच्या उभी. झालंय स्वयंपाक पण झालंय का? हा झालेलं आहे, देख. चला जेवण करून जाऊत राहणार. तरी लावते मला. उचल बाबा उचल ना. हा हॅलो. हा बोल ना. कुठे आहेस तू? मी ऐक इथंच गावात आहे. बरं जे ताशी ना तिथून ताबडतोब घरी आहे. घरी का? हा आबा. अरे? अरे आबा आणि आई बाहेर गेलेले तर. हा आणि तुला तर सगळं माहिती आहे ना काय करायचं आणि काही नाही, त्याच्यामुळे तू लवकर ये घरी. बरोबर ठीक आहे आणि ठीक आहे, घरी आलोच कोणच नाही. हा लवकर ये. मी. लगेच आलो लगेच आलो. हा हा आणि गाडी घेऊन ये बरं का. हो चालेल चालेल आलो. हा हा. ऐका काय हे आणले का डबा? हा खर तर ह्या दिवसाची मी खूप वाट पाहिली. मग मंगळसूत्र आणलं मी आपल्या लग्नासाठी. काय काय आणलंय तू? मंगळसूत्र आणि कपडे. पैसे पण नाही का आणलं? हा आणलेत ना थोडेफार ह्याच्या. ऐका ना, आता बोबाटा झाला, तुमचे वय पूर्ण आहेत, तर तुम्ही ऐन टायमाला पलटी हाणायची नाही जर काय झालं तरी. आता आपण काही दिवस तुम्हाला राहायला लांबच राहावं लागणार आहे. पलटी नाही मारणार? बस का नाही मारणार पलटी? नाही तर मला- मग पलटी मारायची असते तर आधीच मारली असती. आता नसती. माझी लय बेकारी होईल. तुझे कसं आहे, तुझ्या बापाची ओळख आहे सरपंच असल्यामुळं, त्याच्यामुळे थोडस सावध राहिलेलं बरं. नाही नाही काही नाही करणार ते. आणि तसं मी माझ्या मर्जीने आले ना. हा मग तसं ती उद्या जर धरलं काय झालं तर मग आमच्या नको यायला. नाही तर साक्षीदार म्हणून येतोय, मदत करतोय तुमची. तर नाही येणार काहीच. नाही तर आम्हाला हा करायचं जाऊ. लग्न आता. हो चल. काय गरम झाले हो. दारू ठेवून पुढे माणसे चित्त नाही, पोरगी बायको नाही, काय म्हणा त्यांना. कुठं फिरते दार उघडं ठेवून, कुत्री मांजरे येऊन जवळ राडा करते घरात. अरे कुठं गेली ती? आणि दार उघडं ठेवून. हो मी जरा शेजारणीकडे गेले होते, तिथे जरा सून आली ना बाळातीन होऊन, मग ते पोरगे जरा हे घेणार होते. ते काय पाचवी काय असते ना, तिला बी आणायचं ते पोरी. तिथे काय ठेवलं तिला? तिला कुठं नेलं होतं मी? ती घरीच होती. तुम्ही तर आवाज दिला नाहीये. बघ बरं झोपली काय? मी आवाज बघितला, दार बघितलं, झोपली मी. मी नाही गेली आतमध्ये. मानसी? इट बघ. अरे इकडे पण नाहीये. अहो नाही ती घरात चल नाही ती.
तू सांगितलं नाही कुठं चालली काय? नाही मी गेले तर ती घरातच होती. तिला म्हणलं घरात बस, मी आले जरा मला जरा उशीर लागेल म्हणलं. काय यार तुझं ते ना जायचं जणी समजून सांगून जायचं नाही बरोबर घेऊन जायचं. नाही, पण मी काही पहिल्यांदा गेले का? कधी पण जाते की तिच्या जीवावर घर सोडून सगळं, पण असं कधी गेले नाही घरदार उघडं सोडून कुठं. त्या पूजाकडे गेली काय बघ बरं फोन लाव. लाव बरं फोन. फोन कुठे? मी कधी काय पोरीला सांगून जावत नाही का? असेल गेली असेल मैत्रिणी. अरे पण सांगून जावत ना. आणि फोन नव्हता न्यायला, माझ्याकडे कुठं फोन आहे? हा पूजा रमची माणशी आली तुझ्याकडे नाही नाही म्हणते. हॅलो, अगं माणसे आली का म्हणलं तुझ्या घरी? नाही बरं, ती तुझी ती दुसरी कोणती मैत्रीण तुमच्या संग असते, तिचं काय नाव आहे? तिला विचारते का फोन करून? मला करशील का फोन? तुझ्या जवळच आहे का ती मैत्रीण? विचार बरं तिला. नाही एक काम कर तिचे दप्तर एक तर बघ. विचारा बरं कुठे गेली काय काय. हॅलो अरे कुठे आहे तू? हॅलो अरे तू कुठे आहे? बाबा, ते मी लग्न केलं. अरे लग्न? अरे तुला शरम आहे काय काय? काय तिला अक्कल आहे का नाही? लग्न केलं म्हणजे हिला लाज आहे का जरा? हा? द्यावर इकडे फोन. काय म्हणली तू? आणि मी सांगणार होते तुम्हाला, पण तुमचं अरे मी येल्यावर सांगायचं ना. चुकलं माझं, पण माझं खरंच प्रेम होतं त्याच्यावर, म्हणून मी पळून जाऊ. अरे जाळ कर तुझ्यात. प्रेमाला घाल चुलीमध्ये. आई मुलगा खरंच खूप चांगला आहे. मेन म्हणजे माझ्यावर प्रेम करतो, मला सपोर्ट करतो सगळ्या गोष्टीमध्ये. तुझ्यावर ते प्रेम करते तर आम्ही काय करत होतो? हा, काय करत होतो का आम्ही? अरे आम्हाला विष घालायचं आणि मग जायचं ना. म्हणूनच मी पळून जाऊन लग्न केलं तुमच्यामुळे. तुम्ही असं वाटत ना म्हणून. बरी बरी झक मारली, पार इज्जत घातली बघ. लोकांना नाव ठेवलंय आपण. अरे इथं मला भाऊ कितली पूर घाबरते येतात. माझी स्वतःची पोरगी शेण खायला निघाली, लाज कशी वाटली नाही? कुठे आहे तू? अहो तुम्ही माझ्या मनाचा विचार करा. जिथं असशील तिथं येऊन तुला फाडीन मी. तू कुठे आहे फक्त सांग. तुम्ही कशाला आता? मीच येते ना घरी. ठीक आहे ये, तुझे खांडुळ्यात करतो बघ आणि कुत्र्याला घालतो खायला. तू फक्त घरी ये आता. कोण आहे तुझ्या बरोबर? त्याला घेऊन ये आणि तू बी ये फक्त. आता माझ्या समोर ये फक्त, मग तुला सांगतो काय ते. लाज वाटली पाहिजे. ते बोल काय केलं रे? सुचलेला काय माहिती. आपण नसतं बघून दिलं का तिला चांगलं स्थळ? काय काका आलं काय का नाव? त्याला नाही काय पोरी समज बोलत होतो. आमच्या पण आलं का नाव? काय आता आम्ही तुमची लय इज्जत होती आहे का नाही? आम्ही पळून गेला, तुमची इज्जत लय गेली. हा? हॅलो काय म्हणायचं तुला? बोल. बाबा, तुमच्या अशा वागण्यामुळे ना मी काही येणार नाही घरी घरी. अजिब. त्याला काही केलं तर मग मी काय करू? फक्त ठीक आहे, तू मला दिसले पाहिजे फक्त. आता आणि हा माझा विषय सोडून द्या बाबा. मी संपला. तू मिली, तुझ्यावर 10 डबे राखेल. मिली तू आम्हाला. ज्या आरती तू आम्हाला न सांगता असं पाऊल उचलला, त्या आरतीतून मेले आम्हाला. काका मग आता तुमची काय? तुमच्या बरोबर आमची पण गेली. आम्ही तर आपल्या समाजातली पोरगी घेऊन आलो, तुमची तर इतर समाजाचाच घेऊन गेली. त्याचं काय आता? तुझी चुकी आहे. माझी चूक नाही. माझ्यावर ढोकलून नका, माझ्या प्रोत्साहनावर जाऊ नका. तुम्ही तुमच्या पुरला काय वळण लावलं तुमचं तुम्ही बघा. आणि आता लोक आम्हाला आणि आलता आम्हाला सांगायला घरी शाजू कोणी. अरे वाईट नाही सांगितलं बाळ मी. वाईट नाही सांगितलं का तुम्ही? सगळ्यांच्या चांगल्यासाठी चांगलं सांगत सांगितलं. पण मी काय म्हणतो, आज जर ते आपल्या समाजातला मुलगा घेऊन गेले असते ना, तर आज थोडी एवढी तरी आपल्या गावात इज्जत राहिली असती. अरे आई बाप सगळं चांगलंच सांगत असते, पण तुमच्या कुठल्या हाती आई- जाते शेण खायला. कुठल्या आई बापाला वाटतं का आपल्या पोरानं पुरीनं चुकीचं पाऊल उचलावं, काही नको ते करावं? आता काय नाही, आता बघा तुमचं तुम्ही. आता गावात कोणी काय म्हणलं ना, सरपंच जरी असलं तरी मी सांगणार असं की बाबा हे माझा चुलता नाही, कोणीच नाही माझा. निस्तारा जसं निस्तरायचं म्हण तसं. तुम्हाला ईश्वर काय बुद्धी दिली, आता काय करू शकतो? झालेली गोष्ट आहे, काय करणार? इज्जत नावाची चीज आहे ना, एकदा गेल्यावर नाही येत बाळ परत. काय करणार?
आपल्याला तसं झालंय ना आता आहे ना औषध प्यावं का फाशी घ्यावी का विहिरीत असं दगड बांधून उडी मारावं असं झालं मला. काय रे काय? अरे तू ठीक आहे ना मी गावात पुढारपण केलं असेल काही बाकी कमी मला लक्ष द्यायला वेळ नाही देत आला पण तू आई यार तुझं काम होतं आणि प्रत्येक आईचं काम आहे त्या पोरीकडे लक्ष द्यायचं काय करते कुठे बसते लक्ष देईन पण ती शाळेत कॉलेजात गेल्यावर मी कसं लक्ष देणार आहे हिने काय आकारी उद्योग केला का बाहेरच कोणतरी असेल शे अगदी 1-2 दिवसात नाही होत बाई तुझ्या कानावर यायला पाहिजे होतं तिच्या वागण्यावर बसण्यावर बोलण्यावर जराशी अरे आई आहे ना तू माझ्यापेक्षा ती तुमच्या संग जास्त चांगली राहायची तुम्हाला तर कधी वाटलं का असं करण म्हणून मला कधीच वाटलं नाही की ती अशी ठीक आहे ना मी ठेवला विश्वास पण तू थोडस एक जबाबदारी आईची म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे होतं काळजी घ्यायला माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता मला वाटलंच नाही ते असं काय करल म्हणून लोक थुकतील रे तोंडावर शेण घालतील तोंडात काय इज्जत पार नको नको केल्या घरातलं येऊन बोलले तडा तडा बाहेर ते ना रस्त्यानं चालू देणार नाही लोक चल पाहतो मी आता काय करायचं लहानाचं मोठं केलं जीव लावला तळ हाताच्या फोडावाने सांभाळले राहू एखाद्या पोराचा लाड नाही करत एवढा त्या पोरीचा लाड केला आणि पोरीने हे दिवस आमच्यावर आणावं काय परमेश्वर काय वाईट केलं तर आम्ही आमच्या नशिबी अरे लोकांच्या लेकराला समजून सांगत होते हे चांगलं नाही आमच्या जगायची इच्छा नाही राहिली जगायची इच्छा नाही राहिली असलेली परवडली रे ज्याला नाही ते चुकी येत आम्ही म्हणायचो सोन्यासारखी पोरगी लय चांगली आणि हे दिवस जगायची इच्छाच नाही आपल्याला औषध पिऊन मारवत या बाईची हाल परत तिने नाही औषध घेऊन परत नाही त्या जीवाचं काही करावं बाई कुठे गेले ते दिसाना झालेत इथं का झोपली ती औषध काय झालं ना कोणी आहे का उठा ना उठा ना कोणी आहे का काय झालं अरे औषधाची बाटली उठत नाही आणि काय केलं तर नाही ना उठा ना उठा ना उठा ना नाही उठा ना दवाखान्यात नेऊ त्यांना काय झालं उठा ना उठा ना नाही 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 काकी उठा दे नाही तसंच वाटतंय मला त्याच टेन्शन घेतलंय त्यांनी अरे ती पोर काय मी त्यांना बोलून घेतो पहिला दवाखान्यात देऊया का असं केलंय तुम्ही रडू नका काकी कुठं का चल घेऊन अहो ऐका ना असं कसं नेता येईल उचलून घ्या ना कुणी नाही आता उचलून तरी
खांद्यावर हात ठेव ना, खांद्यावर हात ठेव. खांद्यावर घ्या ना तुम्ही. अरे हो 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 काका बोलतात. काय बरं वाटतंय का? काय झालं तुम्हाला? या पुरीच्या टेन्शन मध्ये काही खाल्लं नाही काही नाही थोडस औषधाची बाटली इथं कशी काय आली? वाटलं होतं आलत मनात माझे औषध पिऊन जीवन संपवायचं पण म्हणलं परत तुझे हाल नाही, माझा विचार आला नाही का तुम्हाला? म्हणून तर नाही पिलो अरे त्यात कार्टीन जग मारली मला आपण मरायचं परत तुझे हाल त्याच्यामुळे आहे ना तुझा विचार माझ्याशिवाय करून कोण आहे आता तुम्हाला, आणि तुमच्याशिवाय कोण आहे मला सांगा बरं. असं परत करायचं नाही, माझा विचार पण नाही आणायचा. झालं गेलं सोडून द्या काकी, रडू नको भास्कर. चला काकाला दवाखान्यात घेऊन जातो मी. चला घरी चला. चल हळूहळू. चला.